अध्यक्ष महाराज, खरं तर सदस्य कमी आहेत तर एखादा गंभीर विषय फार डायल्यूट होऊन जातो. स्वतः मंत्री महोदयांनी मान्य केलं की 50 असे लोक त्या बँकेत घेतले की 6 महिने निवृत्तीला राहिले आणि सिव्हिल सर्जनकडे जाऊन अनफिट सर्टिफिकेट घेतलं. खरं तर हा नियमच बँकेत कसा कुठून आला माहीत नाही. असा नियम नाही तरी घेतलेत. अध्यक्ष महाराज, याच्यातली अडचण काय आहे? मागील 1 वर्ष मी चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या अशाच भरतीबद्दल इथं चर्चेमध्ये सहभाग झालो. एक SIT नेमली. साहेब, ती SIT गोगल गाईपेक्षाही कमी वेगाने त्याचं काम सुरू आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, या बँका काही यांच्या बापाच्या नाही आहेत. हे काही कुरण नाही आहे. आणि तो स्वर्गीय महमूद सांगून गेला ना, बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया. याच्याने ह्या केसेस दाबता येत नाही. माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे की परभणी असो, चंद्रपूर असो किंवा या 4 वर्षामध्ये ज्या ज्या बँकांमध्ये भरती झाल्या अवैध, ज्याच्यावर लक्षवेधी तारांकित प्रश्न, विविध आयुधांचा उपयोग केला, एकदा आमदारांची समिती करा. 6 महिन्यात आमदारांच्या समितीचा अहवाल येऊ द्या. मी बेंबीपासून सांगत होतो की 50-50 लाख रुपये घेतले, तुम्हाला फोन करायचो, पत्र द्यायचो, सर्वांना नोकर भरतीच्या ऑर्डर आले, 2-2 महिने उपोषण झाले. आता तर तुम्ही 25 मध्ये नवीन GR काढलं की याच संस्था केल्या पाहिजे, पण त्या अगोदरही GR निघाला, त्याला चॅलेंज झाला. तर माझी स्पेसिफिक आपल्याला प्रश्न आहे, प्रश्न गंभीर आहे. जे गुणवान आहे ते मागे पडतात, जे धनवान आहे ते नोकरीत लागतात. मग त्यांची सेवा कशी असेल तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आमदारांची समिती करा. सारी प्रकरणं द्या, चंद्रपूर द्या, परभणी द्या. तशी सध्या आम्ही रिकामे आहोत. चांगला अभ्यास करू. करा, आमदारांची समिती करा. भंडारा आहे, चंद्रपूर आहे, 250 कोटी रुपयाचा तिथं गैरव्यवहार झाला आणि तोच पैसा निवडणुकीत मग आमच्या विरुद्ध वापरला, उभा झाला निवडणुकीत.